लास्ट के 2 पॉइंट्स बाकी है अपने, ठीक है। 6.5 एक्सरसाइज 6.5 जिस कॉन्सेप्ट के ऊपर डिपेंडेंट है वो है लीनियर डिफरेंशियल इक्वेशन। हम लोग डिफरेंशियल इक्वेशन को सॉल्व कर रहे हैं। अभी जिस तरीके का डिफरेंशियल इक्वेशन हम सॉल्व करेंगे उसको कहा गया है लीनियर डिफरेंशियल इक्वेशन, ठीक है। और फिर इसके बाद में बचता है एप्लीकेशन, जिसमें 4-5 अलग तरीके के क्वेश्चन हम लोग सॉल्व करेंगे, जिसके अंदर हमें डिफरेंशियल इक्वेशन सॉल्व करना आना चाहिए। बस दिए गए इंफॉर्मेशन को डिफरेंशियल इक्वेशन का यूज मतलब फॉर्मेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन करना है, फॉर्म भी करना है और सॉल्व भी करना है एप्लीकेशन के अंदर, ठीक है। अभी फिलहाल हमने जो देखा है उसको थोड़ा सा रिवाइज करते हैं। पहली चीज हमने देखी कि डिफरेंशियल इक्वेशन जो होता है उसका ऑर्डर एंड डिग्री कैसे निकाला जाता है। उसके पहले हमने ये देखा कि डिफरेंशियल इक्वेशन किसको कहा जाता है। तो डिफरेंशियल इक्वेशन का ऑर्डर एंड डिग्री पढ़ने के बाद में हमने डिफरेंशियल इक्वेशन को फॉर्म करना सीखा। कैसे फॉर्म किया जाता है डिफरेंशियल इक्वेशन को। आपको कोई भी इक्वेशन दिया हुआ होगा वेरिएबल्स के अंदर, है ना, जो आपस का रिलेशन होता है उनका, तो आप क्या करते हो उसके अंदर जितने नंबर ऑफ आर्बिट्री कांस्टेंट्स है उतने टाइम्स उसको डिफरेंशिएट करते हो, सारे इक्वेशंस को एक साथ मेल जोल लगाते हो और आपका डिफरेंशियल इक्वेशन फॉर्म हो जाता है। उसमें एक और क्वेश्चन है डिफरेंशियल इक्वेशन फॉर्म करने का, जिसमें कुछ ज्योमेट्रिकल इन्फॉर्मेशन दी है जो हमने अभी तक किया नहीं है, करेंगे उसको सबसे लास्ट में करेंगे उसको। फिर उसके बाद में हमने देखा फॉर्मेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन, बाद में सॉल्यूशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन। डिफरेंशियल इक्वेशन को सॉल्व करते समय हमें सिर्फ 2 ही तरीके के क्वेश्चन देंगे। एक तो जो आपका डिफरेंशियल इक्वेशन क्या है उसको आप वेरिएबल सेपरेबल मेथड से सॉल्व करेंगे। अब वेरिएबल सेपरेबल मेथड से सॉल्व करते समय भी आपके पास 2 तरीके के डिफरेंशियल इक्वेशन बनते हैं। एक तो सीधे तरीके से dy के साथ में y वाले टर्म्स जाते हैं, dx के साथ में x वाले टर्म्स जाते हैं, और जो दूसरा बचा हुआ है उसमें सीधे तरीके से आप सेपरेशन नहीं कर सकते हो, तो आप कुछ छोटा मोटा सब्स्टिट्यूशन करते हो। ये जो छोटा मोटा सब्स्टिट्यूशन करते हो यही तरकीब होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन को सॉल्व करने के लिए यूज की गई है। जो कल हमने देखा कि होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन जो होते हैं जिसके अंदर डिग्री सेम होती है हर टर्म की, उस इक्वेशन को सॉल्व करने के लिए हम लोग क्या करते हैं, y = vx या x = uy वाला सब्स्टिट्यूशन करते हैं। उस सब्स्टिट्यूशन से फायदा हमें ये होता है कि हम लोग वेरिएबल्स को सेपरेट कर सकते हैं विद देयर डिफरेंशियल कोएफिशिएंट्स। dy के साथ में y को ले जा सकते हैं, dx के साथ में x को ले जा सकते हैं। तो किस तरीके से किया जाता है वो हमने कल वाले क्वेश्चन में देखा था। उसके अंदर कई सारे क्वेश्चंस थे, कई सारे क्वेश्चंस आपको करने के लिए बोले थे। जाहिर सी बात है आपने नहीं किए होंगे, ठीक है। और जो लोग नहीं थे उन्होंने वीडियो भी देखा है कि मुझे पता नहीं देखा है होमोजेनियस। तो ये दिक्कत होती है बेटा, ठीक है ना। तो आप लोगों को जो बजाज नगर वाले हैं, जो लड़के लोग हैं, लड़कियां भी कल नहीं आई थी, देखा वीडियो? नहीं देखा, अच्छी बात है। तो आप जो हो तीन लोग और आपके साथ कोई और एक है ना, बजाज नगर से और कोई नहीं है, तीन और ठीक है। तो रेगुलर बेसिस पे देखा करो वीडियोस, नहीं तो फिर क्या होगा, एक बार पीछे हो गया तो पीछे हो जाओगे, है ना। आज जो हमें डिफरेंशियल इक्वेशन सॉल्व करना है उसको कहा जाता है लीनियर डिफरेंशियल इक्वेशन। ये बड़ा फेमस डिफरेंशियल इक्वेशन है। अब लीनियर डिफरेंशियल इक्वेशन जो होता है उसका स्ट्रक्चर कैसा होता है, फॉर्मेट कैसे होता है, इन जनरल वो दिखता कैसे है, वो सबसे पहले देखिए, ठीक है। तो मतलब जैसे हमें पता है ना कि सर्कल का जनरल इक्वेशन कैसे होता है सेंटर रेडियस फॉर्म में, लाइन का जनरल इक्वेशन कैसे होता है, पैराबोला, इलिप्स, इनके जनरल इक्वेशंस होते ही नहीं। उसी तरीके से लीनियर डिफरेंशियल इक्वेशन जब हम कहते हैं तो वो इन जनरल कैसे दिखता है, उसका फॉर्मेट क्या है, ये समझते हैं, ठीक है। तो अगर मैं लिखता हूँ dy/dx, ठीक है, तुम्हाला लक्ष द्यावं लागेल बरं का, मी तसं अलाव नाही करणार। ओ मग तू पाठीमागे बोलतेस नाही, मग लेक्चर संपणार नहीं संपलं नहीं। हाँ, तो कुछ मूर्खों की वजह से थोड़ा सा व्यत्यय आया था, तो
सही कर दिया अभी, ठीक है। तर आहे ना जनरल इक्वेशन आमच्या मी जिकडे राहतो ना त्या घराकडे आहे ना माकडं सतत येत राहतात, येतात तर टोळीनेच येतात माहिती आहे का, वानर माकड नाही वानर, त्यांचे फेस एकदम काळे असतील बघा. तर नाही 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 तर आहे ना तर ते एवढं म्हणजे येते सोलारच्या नाळ्या तोडते, पुन्हा आमचे जे नवीन झाडं लावलेले त्याच्या फांद्या तोडते सगळी. तर ते माकडाचा बंदोबस्त करायला आहे ना मी अमेझॉनवरून ते हे मागवले गुले, ते चांगले 350-400 रुपये गुले राहिलेले. तर मी ज्यावेळेस माकडांना ते बी माझ्या चांगलं खेळायचे असे लपायचे बरं का, म्हणजे लागणार नाही असं बारीक वेगळे उभं. पण मला त्यावेळेस तुमची आठवण झाली माहिती का, मला वाटतं शिकवत असताना मी गुन्हेगार असावं, बोलला की फटकन मारायचं. सिरियसली तुमची आठवण झाली मला, तुमच्यातल्या सगळ्यांची नाही पण काही जणांची. काय तू पण होत तूच. चला झालं. तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन दिसतं कसं इन जनरल, dy/dx प्लस py इज इक्वल्स टू q. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन जनरल कसं दिसतंय, dy/dx प्लस py इज इक्वल्स टू q. पण आता हे जसं दिसतं तसं नसतं, म्हणून त्याच्यात फसतं. हे जसं दिसतंय याला एवढ्या हलक्यात घ्यायची गरज नाही, ह्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी लपलेल्या आहेत. काय जसं की इथं आता मला तुम्ही सांगा, ह्याच्यामध्ये तुम्ही हे dy/dx कडे बघून तुम्हाला कळतंय का की y हा डिपेंडंट आहे x वरती. जेव्हा तुम्ही dy/dx लिहिता त्यावेळेस रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x असतं. y फंक्शन जे तुमचं लिहिलेलं असतं ते y ऑफ x असतं, म्हणजे y आउटपुट असतं x इनपुट असतं. y डिपेंड आहे x वरती, म्हणून तुम्ही त्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x. माझा ह्या ज्यावेळेस तुम्ही असं इक्वेशन लिहिता, हा झाला ढाचा, हा झाला सुपेकरचा ढाचा. काय झालं हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असं दिसते. ह्याच्यामध्ये बघण्याची तुम्हाला ह्याच्यामध्ये समजण्याची गोष्ट काय आहे, ह्या इक्वेशन मध्ये डिपेंडंट कोण आहे रे, y. डिपेंडंट व्हेरिएबल आहे y, आणि इंडिपेंडंट कोण आहे, इंडिपेंडंट आहे x. मग जो डिपेंडंट असतो ना y त्याच्यामध्ये लिनियर असतं ते, लक्षात घ्या. म्हणजे इथं dy/dx आहे तर इथं y येणार कंपल्सरी. जर समजा किंवा दुसरा ढाचा कसा असू शकतो dx/dy, तर त्यावेळेस काय होणार रे, इथं x येणार. कळतंय का. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट काय समजते तुम्हाला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये की dy/dx प्लस py इज इक्वल्स टू q. तर हे आणि हे यांचा आंतरसंबंध आहे, कळतंय का. तर हे लिनियर इन काय असतंय, डिपेंडंट व्हेरिएबल. जो डिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये लिनियर असतं. तर dy/dx प्लस py इज इक्वल्स टू q. मग p आणि q काय आहे, p आणि q काय आहे, तर p आणि q हे एक तर फंक्शन्स ऑफ x, म्हणजे एक तर x च्या टर्म्स असतील और कॉन्स्टंट टिनोपल कॉन्स्टंट. कळतंय का. p आणि q च्या जागेवर काय येऊ शकतं, x च्याच टर्म्स येतील. फंक्शन ऑफ x म्हणजे काय, xच येईल नाही तर कॉन्स्टंट येईल. लक्षात घ्या हे फिक्स आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या जर dy/dx असेल तर p च्या जागी x cos x sin x म्हणजे फंक्शन ऑफ x y इज इक्वल्स टू फंक्शन ऑफ x किंवा कॉन्स्टंट. इथं पण कॉन्स्टंट असू शकतो, कळतंय का. मग हा जर ढाचा असेल तर हे झालं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, कळतंय. बरं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे तर ह्याला सॉल्व्ह करण्याची एक पद्धत आहे. त्याचं कारण काय आहे की आता हे p म्हणजे x वाले टर्म्स आहे, ही x वाले टर्म्स आहे, याच्यामध्ये तुम्ही dy आणि dx वेगवेगळे करू शकत नाही. और अगर आप उसको वेरिएबल्स को सेपरेट नहीं कर रहे हो तो हमारे पास एक ही तो मेथड है डिफरेंशियल इक्वेशन को सॉल्व करने का कि वेरिएबल्स को सेपरेट करो और उसको इंटीग्रेट करो. अगर आप वेरिएबल्स को सेपरेट नहीं कर पा रहे हैं तो अब तक हमने क्या किया था, कुछ सब्स्टिट्यूशन किया था. अब लीनियर डिफरेंशियल इक्वेशन में क्या होता है, आप अगर वेरिएबल्स को सेपरेट नहीं कर पा रहे हो तो क्या करेंगे, उसके लिए मेथड है सॉल्व करने का. वो मेथड हम लोग अभी देखेंगे. लेकिन क्या आप लोगों को समझ में आ गया कि डिफरेंशियल इक्वेशन जो दिया रहेगा उसको पहचानेंगे कैसा.
अगर आपके पास लीनियर डिफरेंशियल इक्वेशन है dy बाई डी एक्स प्लस पी वाई इज इक्वल टू क्यू, ये अगर आपके पास लीनियर डिफरेंशियल इक्वेशन है तो सॉल्व करने का तरीका आसान है कि नहीं आपके लिए? कळतंय का? म्हणजे जर समजा तुम्हाला ओळखता आलं हे तर तुमचं सोल्युशन खूप सोपं होणार आहे याच्या पहिल्यापेक्षा, कारण तुमच्याजवळ डायरेक्ट मेथड आहे आता सॉल्व करण्याची. पण त्यासाठी काय आवश्यक आहे, तुम्हाला ह्या फॉर्मॅट मध्ये त्याला बसवता आलं पाहिजे. लक्षात येते का? मग फॉर्मॅट काय आहे, dy बाय dx असेल तर सेकंड टर्म y असणार आहे लिनियर इन y, फर्स्ट डिग्री वाली टर्म y तिचा पॉवर 1 आहे. तिचा जो कोएफिशिएंट आहे तो x असू शकतो, कॉन्स्टंट असू शकतो, राईट हँड साइडला x असू शकतो, कॉन्स्टंट असू शकतो. x ज्यावेळेस मी म्हणतोय त्यावेळेस बेसिकली इंडिपेंडेंट व्हेरिएबल बद्दल बोलले जाते. तुमचा जो डिपेंडेंट व्हेरिएबल आहे त्याच्यामधला व्हेरिएबल असणार आहे, त्याच्यासोबत इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स असणार. p आणि q जे आहेत ते इंडिपेंडेंट व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंट असणार आहे. लक्षात येते का? बरं, याच्यामध्ये हे कंपल्सरी की dy बाय dx चा कोएफिशिएंट 1 असणं सॉल्व करण्यासाठी. त्यामुळे बऱ्याच वेळेस क्वेश्चन मध्ये मुद्दाम काय करतील, y चा जो कोएफिशिएंट त्यांना द्यायचा आहे तो मुद्दाम याला चिटकून देतील, म्हणजे तुम्हाला अक्कल आहे की नाही डिवाइड करायचे ते पाहण्यासाठी. कळतंय का? लक्षात येते का? मग तुम्हाला आणखी एक मी काय महत्त्वाचा मुद्दा सांगितला की ज्यावेळेस लिनियर डिफरेंशियल इक्वेशन दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये dy बाय dx चा कोएफिशिएंट 1 बनवा कंपल्सरी, नसेल तर. कळतंय का? म्हणजे ते एन प्रकारे कोणत्या फॉर्मॅट मध्ये आलं पाहिजे, dy बाय dx प्लस मार्कड इंटू y इज इक्वल्स टू मार्कड. कळतंय का याचा अर्थ? dy बाय dx प्लस मार्कड इंटू y इज इक्वल्स टू. म्हणजे मला हे सांगायचंय की बाबा हे ह्याचं अस्तित्व वेगळे, जे इथं आहे तोच व्हेरिएबल इथं आहे, आणि ह्याच्या समजून घ्या रे. रिकामे राडीच घालू नको तू, नुसतं लक्ष दे इकडे. इथं एवढं लांबून आलं ना थंडीत कुडकुडं, तर कशासाठी आला ते धंदे करतो, बाकी काहीच नको. कळतंय का? मग आता हा झाला फॉर्मॅट. आता इथं प्रॉब्लेम काय आहे, याला सॉल्व तर करायचंय, पण ह्याला सेपरेट करता येऊ लागले का, dy सोबत y dx सोबत x नेता येते का? नाही. मग ते काय म्हटले, ज्या वेळेस तुम्हाला असं डिफरेंशियल इक्वेशन दिसेल आणि याला सॉल्व करायचं असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही e टू द पॉवर p dx या टर्मने मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय बाय, त्याच्यानंतर इथं हे येईल ना, मल्टिप्लाय बाय दिस ऑन बोथ साइड्स, ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1. हे आहे तुमचं इक्वेशन 1. आता काय करणार आपण ह्या इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी, या इक्वेशनच्या दोन्ही साइडला काय करणार आपण, e टू द पॉवर p e टू द पॉवर इंटिग्रल ऑफ p dx म्हटलं. हे p काय आहे, कुठून आलं p? सुपेकर मधलं p आहे का? कोणतं p आहे? हे p आहे, हे p आहे. काही जर आणखी तंद्रीतच आहे, हे इथंच p आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर मध्ये जे p आलेले ते y चा कोएफिशिएंट p आहे, हे कुठल्या सुपेकर मधलं p नाहीये. कळतंय का? मग मला सांगा, काही ना वाटू शकतं हे का स्वप्न पडलं होतं यानं मल्टिप्लाय करायचं, बरोबर? हे काय स्वप्न पडलंय का? पण लक्षात घ्या, हे मल्टिपल केल्यानंतर यानं मल्टिप्लाय केल्यानंतर काय होतं ते पुढे जाऊन कळल्यानंतर तुम्हाला कळेल की यानं मल्टिप्लाय का केलं. यस सर. मग आता जर दिलेल्या इक्वेशनला तुम्ही e टू द पॉवर p dx मी dy बाय dx प्लस py is equals to e to the power p dx into q. केलं दोन्ही साइडला मल्टिप्लाय. यस केलं. आता हे जे तुम्हाला भेटलेले ना, हे जे तुम्हाला भेटलेले हे काय आहे माहिती का, दिस इज LHS is derivative of
ऑफ कसं बोलता तुम्ही गावात LHS is derivative of y into e to the power p dx. That is d by dx of y e to the power p dx. हा जो LHS आहे ह्याचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि चेक करा बरं. फॉर्म्युला होता सर तिने हा याच्यामधला फॉर्म्युला इंटिग्रेशन मधला वाटतं थोडं शांत बसतो 2 मिनिटं. नाही लावलं पण ते- अरे मी काय सांगतो ऐक ना. हा, ऐकलं. हा जो आहे हा डेरिव्हेटिव्ह आहे कुणाचा. हा बघा मोबाईल मध्ये बघा. हा, काय नाही बघत होती काही नाही अरे 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 ए हा बघत होती ना काहीतरी. हो ठीक आहे. हा, हा. हा, जरा खेळ भांडणे खेळ आणि हा जो आहे याचा डेरिव्हेटिव्ह आहे की नाही करून बघा. पहिलं फंक्शन जशाला तसं हे मानकर. पहिलं फंक्शन जशाला तसं दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. आता e टू द पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e टू द पॉवर इंटिग्रेशन ऑफ p dx जशास तसे. आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह कुणाचा d by dx ऑफ इंटिग्रल ऑफ p dx. मग हे इंटिग्रल कॅन्सल होऊन जाईल डेरिव्हेटिव्ह सोबत. अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस आहे. d by dx ऑफ दिस म्हणजे हे इंटिग्रल कॅन्सल झालं उरलं काय p. मग पहिलं फंक्शन जशाल तसं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह. हे कंपोजिट फंक्शन आहे e टू द पॉवर इंटिग्रल ऑफ p dx चा डेरिव्हेटिव्ह तोच येणार आणि वरच्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे फक्त p उरणार. कळतंय काय तुम्हाला. हो हा हा मग पहिलं जसं तसे आणि मग पुन्हा काय रे दुसरं जशाला तसं आणि पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह dy by dy. कळतंय का. मग काय आलं तुमच्याजवळ y into e to the power p dx into p plus e to the power p dx into dy by dx. e to the power p dx py plus dy by dx. आलं नाही ते कळतंय. मग इसोबत डिपेंड आलतो तेच येतच नाही तर आपण व्हेरिफिकेशन केलं. काय झालं याच्यामध्ये मला तुम्ही सांगा. तुम्हाला एक अशी टर्म तुम्हाला गवसली आहे. तुम्हाला अशी एक टर्म भेटली आहे की जिनं तुम्ही दिलेल्या हे अशा फॉर्म मध्ये तुम्हाला इक्वेशन दिलं त्यांच्यावर सॉल्व्ह करायचं होतं. तुमच्या जवळ ही जी टर्म आहे ही अशी जादुई टर्म आहे की हिनं ह्या इक्वेशनला दोन्ही साइडला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर हिची ताकदच अशी आहे की हिनं जसं याला मल्टिप्लाय केलं की लेफ्ट हँड साइड काय होतीये डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस क्वांटिटी होतीये. म्हणजे तुम्ही लेफ्ट हँड साइडला रिप्लेस करू शकता यानं कारण हा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस. म्हणजे मी याला लिहू शकतो डी बाय डी एक्स ऑफ धिस. आणि राईट हँड साइड तर तशाच तशी राहील त्याचा काय फरक पडतो. पण लेफ्ट हँड साइड काय झाली रे डी बाय डी एक्स ऑफ y into e to the power p dx. राइट हँड साइड काय झाली e to the power p dx into q. आता q काय कॉन्स्टंट किंवा x मध्ये असेल. मग आता झालंय असं की तुम्हाला ह्या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह करायचं म्हणजे हे जे dy by dx हे निघून जायला पाहिजे होतं आणि तुम्हाला रिलेशन भेटायला पाहिजे होतं x y मध्ये. बरोबर आहे. इंटिग्रेट हा हे जे काही तुम्ही जन मल्टिप्लाय केलेले हे जन मल्टिप्लाय केलेले ह्याचा फायदा काय झाला यानं तुमच्या लेफ्ट हँड साइडला d by dx ऑफ समथिंग लिहिलं ज्याच्यामुळे आता जर तुम्ही दोन्ही साइडचं इंटिग्रेशन केलं तर काय होईल रे d by dx कट होऊन जाईल. इंटिग्रेशन केलं इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स काय होईल रे d by dx of y into e to the power p dx is equals to इंटिग्रेशन ऑफ तसंच करणार. ठीक आहे. मग याच्यामुळे होणार काय हा dy by dx इंटिग्रेशन सोबत उडाला उरलं काय फक्त y into e to the power p dx is equals to ह्याला तुम्ही सॉल्व्ह करणार इंटिग्रल
इंटिग्रल ऑफ e टू द पॉवर p dx into q. लक्षात येते का? आता हे x मध्ये हे x मध्ये हे x मध्ये याचं काहीतरी इंटिग्रेशन येईल आणि तुम्हाला काय भेटेल रिलेशन, हे पण काहीतरी x मधली टर्म येणार आहे. कारण p काय आहे? कॉन्स्टंट. ए p कॉन्स्टंट आहे किंवा x मधली टर्म आहे ना, तूच किंवा x मधली टर्म आहे ना. मग मला सांगा e टू द पॉवर इंटिग्रल ऑफ p dx, इंटिग्रल ऑफ p dx म्हणजे p ही x मधली टर्म किंवा कॉन्स्टंट आहे, तर ते x मधली टर्म किंवा कॉन्स्टंट येईल ना. म्हणजे e रेस टू x किंवा e रेस टू समथिंग कॉन्स्टंट येईल. म्हणजे इथं काय येते y इंटू x किंवा कॉन्स्टंट येतोय. कळतंय काय? म्हणजे दिस इज द जनरल सोल्युशन. दिस इज द जनरल सोल्युशन ऑफ dy by dx plus py is equals to Q. म्हणजे तुम्हाला जर असं इक्वेशन दिलं असेल तर तुम्ही जागेवर याचं सोल्युशन लिहू शकता. फक्त ही क्वांटिटी फाइंड आउट करायची. बरं, आता ही जी क्वांटिटी आहे ना, हिच्यामुळं काय आपल्याला साध्य झालं रे? हिच्यामुळं आपल्याला साध्य झालं याला इंटिग्रेट करणं. कारण आपण इंटिग्रेट तेव्हाच करायचो जेव्हा व्हेरिएबल सेपरेबल होत होते. तुम्हाला आठवतं का? जेव्हा आपण व्हेरिएबल्सला सेपरेट करू शकत होतो तेव्हाच आपण दोन्ही साइडचं इंटिग्रेशन घेऊन सोल्युशन लिहित होतो ना डिफरेंशियल इक्वेशनचं. इथं दिक्कत क्या होती? या दिक्कत ये थी कि वेरिएबल सेपरेट नहीं हो पा रहे थे. अब अगर वेरिएबल सेपरेट नहीं हो पा रहे तो इंटीग्रेट करने का सवाल ही पैदा नहीं होता. लेकिन ये जो आया था इसने ऐसा यहाँ कोहराम मचा दिया कि भैया हम इसको इंटीग्रेट कर पाए. तो क्योंकि इसके वजह से हम इंटीग्रेट कर पाए तो इसको कहा गया वजह. ये वजह है जिसकी वजह से हम इंटीग्रेट कर पाए तो इसको कहा गया इंटीग्रेटिंग फैक्टर. क्या कहते हैं इसको? इंटीग्रेटिंग फैक्टर. तो जिससे हम मल्टीप्लाई करते हैं पूरे इक्वेशन को, वो क्या है? e टू द पावर इंटीग्रल ऑफ p dx. इसको कहा जाता है इंटीग्रेटिंग फैक्टर. इस फैक्टर की वजह से हम इंटीग्रेट कर पाए, इसलिए दिस इज द इंटीग्रेटिंग फैक्टर. Yes, sir. और इसीलिए मैंने कहा कि dy by dx का कोएफिशिएंट 1 होना चाहिए, क्योंकि अगर ये 1 नहीं कुछ और है तो p आप गलत चुन लोगे. अनलेस ये 1 नहीं होता तब तक p आपका सही नहीं आएगा. जे लोग लेट आले त्यांचीच मला काही घेणं देणं नाही. कळतंय का? ठीक आहे. मग आता ज्यावेळेस बोर्ड मध्ये प्रश्न विचारतील त्यावेळेस जागेवर 3 मार्काला प्रश्न विचारते किंवा सोपा असेल तर जागेवर 2 मार्क. पण सीईटी ज्यावेळेस तुम्हाला सोल्युशन लिहायचं असेल आणि तुम्हाला ढळढळ दिसलं की लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे, तर तुम्ही काय करणार? सरळ सरळ इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड आउट करा आणि या फॉर्म्युलेमध्ये टाकून द्या. फॉर्म्युलाच आहे तुमच्यासाठी सोल्युशनचा. याच्यात काय माहिती पाहिजे? फक्त इंटिग्रेटिंग फॅक्टर हा फाइंड आउट केला, लेफ्ट हँड साइडला y इंटू दिसल्या आणि राइट हँड साइडला इंटिग्रल ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू q जो असेल तो. फक्त एक इंटिग्रेशन सॉल्व करायचं तुम्हाला. पण बोर्डात करत असताना ही प्रोसेस पूर्ण फॉलो करावी लागेल. कळतंय का? हो सर. म्हणजे आपण बोर्डवालेच मेथडनं सगळे एक्झाम्पल करणार आहेत, पण सीईटी साठी तुम्हाला काय करायचंय? हे फक्त मेथड्स लिहायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही सोल्युशन लक्षात ठेवू शकतात ना. लक्षात येते का? काय सोल्युशन आहे? की dy by dx दिलेला असेल तर y into e to the power p dx is equals to integral of e to the power म्हणजे तुम्ही याला काय लिहू शकता? इंटिग्रेटिंग फॅक्टर. बरं, आता समजा हेच लिनियर इक्वेशन जर ह्या फॉर्म मध्ये असेल तर d डक्स बाय dy. मग आता हे काय आहे? x आहे ना, मग इथं काय येईल? px आणि इज इक्वल्स टू q. म्हणजे जे इथं ते इथं आणि जे इथं ते ह्या दोघांच्या मध्ये, म्हणजे कॉन्स्टंट किंवा हे y च्या फॉर्म मध्ये असतील. इथं काय होतं? जे इथं ते इथं आणि जे इथे एक तर हे दोघं जण ह्याच्या टर्म्स मध्ये असतील, ह्याचं फंक्शन असतील किंवा कॉन्स्टंट असतील. मग जर मी dx by dy घेतोय तर इथं x आहे, तर इथं हे श्रवण स्वतःला मार्ग देऊन टाकतात. हे x आहे तर हे x आहे आणि हे जे y आहे तर p आणि q काय असतील? y च्या टर्म्स मध्ये असतील. मग आता इंटिग्रेटिंग फॅक्टर इथं काय असणार आहे? तुम्ही मला सांगा, इंटिग्रेटिंग फॅक्टर मध्ये तुम्ही काय घेतात? ह्याच्यासाठी इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असणार आहे? if काय असणार आहे? e टू द पॉवर p dy. कारण p इज अ फंक्शन ऑफ y म्हणून p dy. कळतंय का? लक्षात येते? Yes, sir. आणि मग
मग आता सोल्युशन मध्ये काय येणार इथं y होतं तर इकडे काय राहणार सोल्युशन जनरल सोल्युशन x into e to the power p dy is equals to integral of e to the power p dy into q into कहते राइट लक्षात dx का मानेली q is a function of y आणि हे पण y मध्ये येणार आहे झालं करून तुमचं ते लय दिवसानंतर भेटले नाही एकमेकांना आज चालेल त्यांचं ठीक है ग्रीटिंग्स कहते हैं उसको अंग्रेजी में यस सर बट समय देखना चाहिए वो काय चालू इथं काय नाही हो सर ते लिहून घ्या हे चांगले दिले मी खूप भारी जायचं हा, लिहून घ्या हे बघा हे असं दिसलं म्हणजे फ्रस्ट्रेट झालंय का अरे याला ए ए बरं 2 मिनिटं बघा ए हे फ्रस्ट्रेट झाले ते लक्ष द्या रे ए लक्ष दे भाऊ तू एक तू उशिरा आला तो आता हाणत पाहिजे तुला माहिती का dy by dx plus 3y is equals to q असं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला ह्या इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी काहीच नाही करायचं कुणाला घाबरलं रे e टू द पॉवर p dx ने मल्टिप्लाय करायचंय दोन्ही साइडला आणि ते मल्टिप्लाय केल्यामुळे काय होतंय तर तुम्ही इंटिग्रेट करू शकताय त्याची फक्त कहाणी मी इथे लिहिलेली हे जे मध्ये केलेले का बाबा ही जे तुम्ही मल्टिप्लाय केल्यामुळे जे भेटले तुम्हाला लेफ्ट हँड साइडला तो डेरिव्हेटिव्ह आहे याचा हे सांगण्याचा एक तुटका फुटका प्रयत्न केलेला आहे इथं कळतंय का आणि काहीच नाही केलं भाऊ नुसतं इक्वेशन आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर दोन्ही साइडला मल्टिप्लाय केलं e टू द पॉवर p dx ने मल्टिप्लाय केलं लेफ्ट हँड साइड काय झाली ह्याचा डेरिव्हेटिव्ह झाली एवढंच सांगितलं आणि जागेवर इंटिग्रेट केलं सोल्युशन आले यस सर आता एक्झाम्पल सॉल्व करू क्वेश्चन 5 होते लिहून घ्या पहिले प्यार जाएगा हे लिहून घ्या मी आता एक्झाम्पल सॉल्व करू आपण हा बघा एक्सरसाइज 6.5 क्वेश्चन नंबर 1 काय दिलेले रे dy by dx plus y by x is equals to x to minus 3 हे पहा तुम्हाला बघितलं लक्षात आलं पाहिजे कसं dy by dx आहे त्याच्यानंतर आता इथं कोण आहे डिपेंडंट डिपेंडंट y आहे इथं y तर दिसायले पण सोबत काय आहे x आहे आणि इकडे काय फक्त x आहे x किंवा कॉन्स्टंट पाहिजे फक्त इकडे जो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे म्हणजे जे गिवन इक्वेशन आहे ते कसं आहे गिवन इक्वेशन इज dy by dx plus 1 by x into y is equals to x cube minus 3 दिसतंय का dy by dx plus py is equals to q मग comparing this with dy by dx plus py is equals to q we get p is equals to 1 by x and therefore integrating factor if मतलब integrating factor is equals to e to the power p dx तो e to the power p क्या है p 1 by x dx तो इंटीग्रेशन ऑफ 1 by x क्या आता है log x तो मतलब क्या हो गया ये x हो गया इंटिग्रेटिंग फॅक्टर आला काय इंटिग्रेटिंग फॅक्टर आता प्रोसेस काय म्हणते मल्टीप्लाई दिस इंटीग्रेटिंग फैक्टर टू द बोथ साइड्स ऑफ गिवन इक्वेशन सो इसको हम लोग बोलेंगे दिस इज इक्वेशन 1 नाउ मल्टीप्लाइंग बाय x on both sides of इक्वेशन 1 च्या दोन्ही साइड आपण मल्टीप्लाय केलं नाही इक्वेशन 1 वी गेट क्या मिल रहा है हमें चलो दोनों साइड को इंटीग्रेटिंग फैक्टर से मल्टीप्लाई करते हैं तो यहाँ मल्टीप्लाई करेंगे तो x इंटू dy बाय dx प्लस 1 बाय x इंटू y इज इक्वल्स टू
x इंटू एक्स क्यूब माइनस 3। तो ये क्या बन जाता है, ये किसका डेरिवेटिव बन जाता है, y इंटू इंटीग्रेटिंग फैक्टर का डेरिवेटिव होता है ये, y इंटीग्रेटिंग फैक्टर का डेरिवेटिव होता है नहीं। So this is what, that is d by dx of y into x which is equals to x raised to 4 minus 3x। इंटीग्रेटिंग फैक्टर क्या है आपका x, तो क्या ये y into x का डेरिवेटिव नहीं है ये, आहे का नाही, बघितलं तुझी वाटेल की नाही वाटेल, आतमध्ये गेले तर मल्टिप्लाय होईल ना, x कॅन्सल होईल y होईल आणि हे x dy by dx बघायचं डेरिवेटिव काय ते, पहिले फंक्शन जसं तसं दुसरं डेरिवेटिव 1, दुसरं जसं तसं dy by dx येतंय की नाही, कळतंय का, अरे काही नाही डोळे झाकून लिहायचं, तेच येणार आहे ना, तुम्ही काय प्रत्येक चेक करणार आहे का, काय प्रोसेस किती ढिल्ली आहे, साधी सरळ प्रोसेस आहे ना, काही लोकांना माहितीच नाही काय चालू इकडे ते, अरे प्रोसेस साधी सरळ आहे ना, हे इक्वेशन दिलेले इंटिग्रेटिंग फॅक्टर येडं मी काढू शकते, येडं जा जर कोणाला बोलणार असते वरून त्याला आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर काढता येते 100% याला इंटिग्रेटिंग फॅक्टर कोणी काढू शकते, काय बोलताय आपण सगळं मजा घेता मी काहीतरी बोलत त्यांच्यात काहीतरी बोलते, हे बी नाले कसली कॉमर्स ना आर्ट्स वाले ना कोणाला बी ना तुमचे लहान भाऊ बहिणीने घेऊन ये, त्यांना बी काढते नाही काढते त्यांना घेऊन विचारा फॅक्टर काढता येईल का बघा ते आहो म्हणते, त्यांच्या गाण्याखाली आवाज बी काढता येईल म्हणते, लक्षात घ्या इंटिग्रेटिंग फॅक्टर एकदा काढला की फक्त दिलेल्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि मल्टिप्लाय नंतर सेकंड स्टेप काय राहणार आहे, दॅट इज हे काय असणार आहे dy by dx ऑफ y into इंटिग्रेटिंग फॅक्टर, तुमचं इथे कोण आहे डिपेंडंट व्हेरिएबल, दॅट इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहायचे, कळतंय का, मग y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर जो असेल तो हे झालं, हे ह्याला आता तुम्ही इंटिग्रेट करणार सोल्युशन लिहिण्यासाठी, म्हणजे किती सिंपल प्रोसेस आहे बरं, यस सर, नरड तुला नाही कळलं ना आणखी, हा मग आता नाव इंटिग्रेटिंग ऑन वी गेट ए दोन्ही साईडला इंटिग्रेट केलं, हा इंटिग्रेशन डक्सर सॉरी डी बाय डक्सर वाय अक्सर इंटू डी अक्सर हो विच इज इक्वल टू इधर भी इंटीग्रेट करेंगे x रेज टू 4 माइनस 3x डक्सर, ठीक है, तो ये इंटीग्रेशन ये dx कैंसिल होता है, इंटीग्रेशन साथ में ये कैंसिल हो जाएगा, तो बचेगा क्या आपके पास सिर्फ y into x which is equal to इसका इंटीग्रेशन क्या आएगा x raised to 5 minus 3x square by 2 plus c, आगे भी कांस्टेंट आएगा, दोनों को मिला के एक ही वैल्यू है, ठीक है, हां तर हे काय झालं मग याला c1 म्हणा वाटलं सर, याचा एलसीएम घेतला, हां एलसीएम घेतलं काय होऊन जाईल याचं, हे 10 वरून 10 इकडे 10xy हो, आणि इथं काय होईल 2x raised to 5 minus 15x square plus 10c1, म्हणजे फायनल इक्वेशन काय झालं रे 10xy is equals to 2x raised to 5 minus 15x square plus c where c काय सर x कॉमन दोन्हीकडे घेत नसतं, 10c1 हा x कॅन्सल करता येतं ना, नाही ना x जर कॅन्सल केलं ना तर मग या x कसं कॅन्सल करता, ह्याच्या डिवायडेड बाय x करावं लागेल ना, 0 असतं तर करता आलं असतं, ते c बाय x कसं वाटतं तसं थोडी असतं, यस सर, c by x equals to c, तसं नाही घेता येत ना, नुसतं कॉन्स्टंटला घेता येतं, कॉन्स्टंट c1 बाय x वर तुम्ही c नाही म्हणू शकत ना, तो कॉन्स्टंट थोडी आला, व्हेरिएबल आलं की तसं कॉन्स्टंट तुम्ही x तेव्हाच कॉमन करू शकता जेव्हा 0 असेल एखाद्या साईडला, तरच ती टर्म कॅन्सल होईल ना, बघा काय आला आन्सर x raised to 5 by 5 minus 3x square by 2 minus xy is equals to c, म्हणजे त्यांनी असंच ठेवलं आन्सरला, काय याला इकडे आणलंय आणि याला तिकडे घेऊन गेले,
आपण हे असं लिहिलं तर मी एवढंच ठेवलं चालतंय काही नाही. तुम्हाला लक्षात आलं की हे लक्षात आलं तुमच्या पद्धत कळली का? आता तुम्ही मला सांगा, हाच प्रश्न जर समजा तुम्हाला बोर्डाच्या ऐवजी सीईटीत आला असता, तुम्ही कसा केला असता? डायरेक्ट पहिले इंटिग्रेटिंग फॅक्टर काढला असतं, डायरेक्ट काय लिहिलं असतं y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे x इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर सॉरी वगैरे असं काय आपण म्हणत नाही. इंटिग्रेटिंग फॅक्टर x इंटिग्रेटिंग फॅक्टर x इंटू q q काय x क्यूब मायनस लक्ष म्हणजे फक्त याला इंटिग्रेट करायचं असं. लक्षात येते का? हो सर. हा हो सर. मग ऑब्जेक्टिव्ह आहे ना सॉल्व करण्यासाठी ते लक्षात ठेवा काय सोल्युशन ऑफ dy by dx plus py is equal to p काय असते y into integrating factor is equal to integral of integrating factor into q into dx. कळतंय? हो सर. हा चला पुढचं घे क्वेश्चन नंबर. आता ही एक्सरसाइज तुम्हालाच करायची, तुम्ही मला सांगा कोणतं सॉल्व करू बघून. कोणतं करू सांगा. चला दुसरं घ्या. करूयात आपण, असं काही नाही, करूयात सगळे. पण तुम्ही मला कसं वाटतं रे, तुम्ही थोडंसं इंटरेस्ट घेऊन करायला पाहिजे, स्वतःची बुद्धिमत्ता चालवली पाहिजे. निवडून आलाय का सारखं वागून काही फायदा आहे का? नाही. बघा म्हणजे तुम्हाला आता याच्यामध्ये चॅलेंज काय राहणार आहे? चॅलेंज काय असणार आहे? चॅलेंज फक्त एवढं असणार आहे की इंटिग्रेटिंग फॅक्टर काढताना तुम्हाला इंटिग्रेशन आलं पाहिजे करता. पी जे काही दिलेलं असेल त्याचं पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय, इथंच एक इंटिग्रेशन आलं पाहिजे हे वाले. बाकी तुम्हाला आता जसं ह्या क्वेश्चन मध्ये cos square x dy by dx प्लस y इज इक्वल टू tan x. आता इथे तुम्हाला माहिती पाहिजे की dy by dx सोबत काय पाहिजे 1 पाहिजे. मग तुम्ही पूर्ण इक्वेशनला कशाने डिवाइड करणार? cos square x ना. मग सगळ्यात पहिले डिवाइडिंग बाय cos square x on both sides of our equation. मी इथे काय होणार आहे dy by dx प्लस 1 by cos square x म्हणजे secant square x into y is equal to tan x by cos square x. tan x upon cos square x. So tan x is tan x into secant square x. तो काय म्हणणे? tan x sin cos square. काय होईल ना? sin by cos क्यूब होईल ते. अरे cos स्क्वायर से डिवाइड कर रहे ना बावले, तो sec स्क्वायर बचेगा ना वहाँ पे येड़े है? तो समझा नहीं है? ऐसी करना होता फिर. हाँ है. झालं dy by dx plus py is equals to q. इंटीग्रेटिंग फैक्टर क्या आएगा? p. आता मी एक स्टेप वगैरे वर का कंपेअरिंग दिस विथ ते तुम्हाला लिहावं लागेल बोर्डात लिहिताना. यस सर. सुटसुटीतपणा व्यवस्थितपणा काय तर सेकंड स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काय आहे? tan x. ठीक है, ये वाला इंटीग्रल है. इससे मल्टीप्लाई करेंगे पूरे इक्वेशन को. तो अब जैसे ये मिल गया, अब सीधा सॉल्यूशन लिख सकते हैं हम लोग क्या y into the power tan x is equal to integration of e to the power tan x into q. q क्या है? tan x into secant square. tan x into secant square x. डक्सस. आप इसको सॉल्व करने के लिए मेथड सब्स्टिट्यूशन यूज करना पड़ेगा. तो tan x equal to टुप्प कोसे कोसे तो मार ले तो बेटा रात में निकली tan x dy dx 1 by x. अब मैं सिर्फ ये जो कर रहा हूँ सिर्फ इसको सॉल्व करने के लिए कर रहा हूँ. जी सर. ठीक है, तो मेरे पास क्या रहेगा e to the power t into p और सेकंड स्क्वायर dx क्या हो गया? dt. dt.
तो इसको कैसे सॉल्व करेंगे रे? मान करिए LIATE, ये अलजेब्रा है। LIATE, ई सबसे लास्ट में आता है एक्सपोनेंशियल। हाँ हाँ, t into e to the power t dt, ऐसा उल्टा लिखना पड़ेगा। हाँ पहिलं फंक्शन जसं तसं, दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रल ऑफ पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन। हा ना दोघे हे तर मला सांग गरीब वाटेल हो, चांगलं मोकार झाला आता आहे ना? हे ते पूर्ण वर्षभर करायचा कार्यक्रम केला त्याचा स्वतः बनवून टाकले। e to the power t, हो आलं हे इंटिग्रल आलं, बरोबर आहे? कार्यक्रम इसका इंडिकेशन आ गया ना? हाँ सर। अब इसकी जगह पर आगे क्या रखेंगे? t की जगह पर tan x, तो e to the power t कॉमन निकालेंगे और t minus 1, तो क्या आएगा बेसिकली e to the power tan x minus 1, and therefore सॉल्यूशन क्या आएगा आपका? y into e to the power tan x is equals to राइट हैंड साइड का इंटीग्रेशन क्या आ गया? e to the power tan x in bracket tan x minus into c, ये कैंसिल हो जाएगा सर सीधा ही ना प्लस c, ये कैंसिल होना नहीं होगा। तो कैंसिल नहीं कर पाएंगे उसको, तो कैंसिल तो नहीं कर पाएंगे, लेकिन एक साइड में तो लेके जा सकते हैं। e to the power tan x है, कैंसिल करें कैसे करेंगे? कैंसिल ये है ना यहाँ पे, इधर ऐसे नहीं जाता, ये सब्ट्रैक्ट होता है, ये ऐसे कैसे जाएगा? अगर ये है तो ये ऐसे नहीं जाता। अरे भाई ये एक टर्म थोड़ी ना है, एक टर्म होती तो ये डिवाइड करता, ये दूसरा है ना, इसका क्या करेंगे? ये y इक्वल टू x प्लस z है, तो क्या आप x को इधर ले जाके डिवाइड कराओगे? यही वाली बात है ना यहाँ पे। ये असं मुद्दाम करता तुम्ही का तुम्हाला खरंच कळत नाही बरं? चिल्ड्रन डे सर that's y minus tan x plus 1 is equal to c, असं सोल्युशन यायला पाहिजे। बरोबर काय आन्सर आहे? त्यांनी तसंच ठेवलंय, आपण कॉमन घेतले नाही, त्यांनी वरती आपण जे सेकंडला स्टेप आहे ना ते आन्सर आहे त्यांनी ठेवलेलं आहे। ठीक आहे, लक्षात आलं? हा काय झालं? लिहा चला, कळलं काय? सोपं आहे की नाही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन? आणि जे लोक घरून करताय रेकॉर्डिंग त्यांनी वेळच्या वेळेला पहा बरं का, नाही तर मतलब नाही ना, नाही मी रेकॉर्डिंग देणं बंद करून टाकीन। चला आता ह्या प्रश्नामध्ये याच्याकडे पाहिल्याच नंतर हे dy/dx + py = q फॉर्म मध्ये मांडता येते का सगळ्यात पहिले पाहूया आपण। समजा मी याला मल्टिप्लाय केले x * dy/dx + 2y³ * dy/dx = y, बरोबर आहे? एक तर तुम्ही हे बघा, हे मल्टिप्लाय मी ह्याच्यासाठी केले की तुम्हाला इथं क्लिअर कट कळावं की dy/dx जो आहे आपला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कसं असतं की dy/dx हा सेपरेट असतो प्लस py = q असतो। मग आता तुम्ही जर ह्या dy/dx ला सेपरेट करायचा प्रयत्न केला, समजा इथंच केला प्रयत्न, तुम्हाला dy/dx कोएफिशिएंट 1 आणावं लागेल ना, म्हणजे तुम्ही काय केलं? dy/dx काय केलं? y/x + 2y³ केलं। आता प्रश्न असा आहे की तुम्हाला dy/dx + py = q पाहिजे, म्हणजे y ची टर्म सेपरेट पाहिजे। मग आता या डिनॉमिनेटरला सेपरेट करता येतं का? नाही करता येत। लक्षात सर, येतं? त्याला direct तिथंच y ला इकडे पाठवा ना। सर, आणि divide by divide by x plus 2y
2y cube. सर dy by dx ने इकडे जर पाठवलं तर म्हणजे dx by dy. नाही नाही नाही, याला जर तुम्ही उलट केलं तर dx by dy x plus 2y cube divided by y. हां. आता काय होईल dx by dy x by y plus 2y क्यूब. 2y square. 2y square. हां. म्हणजेच काय झालं रे dx by dy plus minus 1 by y into x is equals to 2y square. म्हणजे dx by dy plus px is equals to q झालं ना. हो सर. आतापर्यंत dy by dx मध्ये आपण सोडवलं होतं. आता काय झालं dx by dy plus px is equals to q दिसायला की नाही. हो सर दिसतंय. dy by dx असेल तर py होतं. आता हे x मध्ये इथे x आहे इथे x आहे आणि हे दोघं जण एक तर कॉन्स्टंट पाहिजे किंवा ह्याचं फंक्शन पाहिजे y चं. कळतंय का? हो सर. dy by dx plus py is equals to q च्या ऐवजी काय आलं dx by dy आलं. मग जर dx by dy लिहिताय बऱ्याच वेळेस एक्झाम्पल मुद्दाम असे दिले जाऊ शकते की तुम्हाला dy by dx च्या ऐवजी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन इन dx by dy भेटेल. कळतंय का? हो सर. मग आता इथं p काय झालं रे Minus 1 by y. p काय झालं -1 by y. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर काय होईल e टू द पॉवर -1 by y dy. म्हणजेच काय झालं रे e टू द पॉवर मायनस log y. म्हणजे काय झालं रे 1 by y पॉवर जाईल ना y raised to -1. e टू द पॉवर log y म्हणजे काय असतं y येणार की नाही. इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा आला कळलं का? हा मग एकदा इंटिग्रेटिंग फॅक्टर 1 by y आला तर तुमचं सोल्युशन कसं असणार आहे x into इंटिग्रेटिंग फॅक्टर is equal to इंटिग्रल ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर into काय की q into dy. मग x into इंटिग्रेटिंग फॅक्टर 1 by y इंटिग्रेटिंग फॅक्टर 1 by y q काय आहे -1 by y है ना? -1 by y क्यों आएगा इसमें देखो e टू द पावर log ऑफ y टू द पावर -1 होगा एक जम करेगा तो और यहाँ पर e होता है तो फाइनल आंसर क्या होगा y रेज़ टू -1 मतलब क्या होगा 1 by y. अब q क्या है बेटा यहाँ पे ये देखो q है आपका ये 2y स्क्वायर तो 1 by y into 2y स्क्वायर into dy तो एक y कैंसिल हो गया तो बचा क्या आपके पास x by y is equals to integral of 2y dy. मतलब x by y is equals to 2 into y square by 2 plus c 2 कैंसिल हो गया तो क्या मिला आपको x by y minus y square is equals to c. ये आ गया आपका सोल्यूशन. आई बात समझ में? ठीक आहे चला इथं थांबूयात आपण. जमलं तर उद्या चला ह्या एक्सरसाइज मध्ये बाकीचे क्वेश्चन करा नाही तर आपण करूया. ठीक आहे.